नमस्कार. चला तर आज बोलूया महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल. गरजू मुलांसाठी ही योजना म्हणजे एक आशेचा किरण आहे. या योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही योजना नक्की काय आहे आणि याचा फायदा कसा होऊ शकतो. विचार करा, एका लहान मुलासाठी खरं तर काय जास्त महत्वाचं आहे? एक प्रेमळ घर की एखादी संस्था? हा प्रश्न खूप साधा वाटत असला तरी या संपूर्ण योजनेचा मूळ विचार याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे. चला, आपण हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आपण 5 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. सगळ्यात आधी योजनेची ओळख करून घेऊ. मग बघू की मदत कोणाला मिळू शकते, किती आर्थिक मदत मिळेल, त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि शेवटी या सगळ्यामागे सरकारचं मुख्य उद्दिष्ट काय आहे. सगळ्यात आधी ओळख करून घेऊया या योजनेची. ही योजना तशी जुनीच आहे. बालसंगोपन योजना म्हणून अनेकांना माहीत असेल. पण आता हिला एक नवीन नाव मिळालं आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. आणि विश्वास ठेवा, हे फक्त नावात झालेला बदल नाहीये, तर त्याहून बरंच काही आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी सरकारी योजना आहे जी 0 ते 18 वयोगटातल्या गरजू मुलांना आधार देते. पण कसा? तर त्यांना अनाथाश्रम किंवा इतर संस्थांमध्ये ठेवण्याऐवजी एका कुटुंबात प्रेमळ वातावरणात वाढण्याची संधी देते. आणि यासाठी सरकार त्या मुलांचं संगोपन करणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत करतं. कारण कुठल्याही मुलाची खरी वाढ ही घरातल्या प्रेमळ वातावरणातच होते, नाही का? ओके, योजना तर समजली. पण मग प्रश्न येतो की याचा फायदा नेमका कोणाला मिळू शकतो? कोणती मुलं यासाठी पात्र आहेत? चला हे सविस्तरपणे पाहूया. यात सर्वात पहिला आणि मोठा गट येतो तो म्हणजे अशी मुलं जी एकतर अनाथ आहेत किंवा ज्यांचं संगोपन फक्त एकच पालक करतोय. म्हणजे बघा, जर मूल अनाथ असेल किंवा पालकांचा पत्ताच लागत नसेल किंवा मग आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, घटस्फोट झाला असेल किंवा ते वेगळे राहत असतील, अशा परिस्थितीत एकाच पालकावर सगळी जबाबदारी येते. या सगळ्या मुलांना योजनेचा आधार मिळतो. इतकंच काय, तर अविवाहित आईच्या मुलाचाही यात समावेश केला गेला आहे. पण ही योजना इथेच थांबत नाही. अशी अनेक मुलं असतात ज्यांचे आई-वडील हयात असतात, पण कुटुंब कोणत्या तरी मोठ्या संकटातून जात असतं. अशा मुलांनाही या योजनेत मदत मिळते. या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे हे बघा. समजा घरात काही मोठे वाद आहेत, प्रकरण कोर्टात आहे आणि त्याचा मुलांवर परिणाम होतोय, किंवा पालकांना कुष्ठरोग, एड्स, कॅन्सरसारखे गंभीर आजार आहेत, किंवा पालक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अशा प्रत्येक गंभीर परिस्थितीत मुलांच्या भविष्याचा विचार या योजनेत केला गेला आहे. आणि तिसरा गट आहे अशा मुलांचा ज्यांना स्वतःलाच काही विशेष मदतीची गरज आहे किंवा जी खूपच कठीण परिस्थितीत आपलं जीवन जगत आहेत. यामध्ये 40% जास्त अपंगत्व असलेली मुलं, बालमजुरी करणारी मुलं किंवा रस्त्यावर राहणारी मुलं, तीव्र कुपोषित बालकं किंवा पॉक्सोसारख्या गंभीर कायद्यांतर्गत पीडित मुलांचाही समावेश आहे. म्हणजेच काय, तर समाजातील जे सगळ्यात जास्त गरजू आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पैशांच्या मदतीबद्दल. कारण इथेच एक खूप मोठा आणि चांगला बदल झाला आहे जो या योजनेला आणखी ताकद देतो. फरक तुमच्या समोरच आहे. आधी या योजनेतून प्रत्येक मुलासाठी महिन्याला 1100 रुपये मिळत होते, पण आता ही रक्कम वाढवून थेट दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे 2250 रुपये करण्यात आली आहे. हो, दरमहा 2250 रुपये. हे पैसे थेट मुलाचं संगोपन करणाऱ्या कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जातात, जेणेकरून त्या मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि इतर गरजांवर व्यवस्थित खर्च करता येईल. आणि हो, यात फक्त कुटुंबाचंच नाही, तर या प्रक्रियेत मदत करणाऱ्या संस्थांचाही विचार केलाय. ज्या स्वयंसेवी संस्था म्हणजे NGOs ही योजना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात, त्यांना प्रत्येक मुलामागे प्रशासकीय कामासाठी अतिरिक्त 250 रुपये दिले जातात. चला, योजना तर खूप छान आहे, पैसेही वाढलेत. पण मग यासाठी अर्ज करायचा कसा, याची प्रक्रिया काय आहे तेही समजून घेऊया. ही प्रक्रिया तुम्हाला कदाचित किचकट वाटेल, पण आपण ती सोपी करून समजूया. पहिलं पाऊल म्हणजे आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी किंवा एखाद्या अधिकृत NGOशी संपर्क साधा. त्यांच्याकडून अर्ज घ्या, तो भरून आवश्यक कागदपत्र जोडा. त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ते घरी येऊन परिस्थितीची पाहणी करतील. त्यांचा रिपोर्ट बाल कल्याण समितीकडे जाईल. तिथे सगळी पडताळणी झाल्यावर जिल्हा कार्यालयातून अनुदानासाठी अंतिम मंजुरी मिळते. आता अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र लागतील. ती कोणती ते पटकन बघूया. मुलाचं आणि पालकांचं आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा,
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला, मुलाच्या जन्माचा किंवा शाळेचा दाखला, बँक खात्याचे तपशील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कारणासाठी अर्ज करत आहात त्याचा पुरावा, म्हणजे पालकांचा मृत्यूचा दाखला किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र. आता आपण जवळजवळ सगळं काही पाहिलं, पण शेवटी हे सगळं का केलं जातंय? या योजनेचा आत्मा काय आहे? याचं मुख्य उद्दिष्ट काय? चला ते पुन्हा एकदा पाहूया. या योजनेचा मुख्य उद्देश फक्त आर्थिक मदत देणं नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन प्रत्येक मुलाला एका कुटुंबाचं प्रेम आणि सुरक्षितता मिळावी हा आहे. त्याचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा, कारण ही वाढ कोणत्या संस्थेचा चार भिंतीत नाही, तर एका कुटुंबाच्या मायेच्या सावलीतच होऊ शकते. एक वाक्य आहे, प्रत्येक मुलाला घराचं प्रेम आणि सुरक्षितता मिळण्याचा हक्क आहे, आणि हाच हक्क ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ही योजना सरकारची असली तरी ती यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ती प्रत्येक गरजू मुलापर्यंत पोहोचली पाहिजे. तर मग विचार करा, आपल्या आसपासच्या गरजू मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी एक समाज म्हणून आपण काय करू शकतो, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.